नमस्कार. करेक्ट कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय आहे शिक्षण क्षेत्र. शिक्षण क्षेत्राविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत शिक्षक मतदारसंघातील माजी आमदार दत्तात्रय सावंत सर. सर नमस्कार. नमस्ते. सरांबरोबर चर्चा करण्यापूर्वी या चर्चेमध्ये माझ्यासोबत असणार आहेत माझे पत्रकार मित्र मोहनरावजी ढावरे सर. माझे दुसरे पत्रकार मित्र आहेत नवनाथजी पोरे सर. सरांची राजकीय आणि शैक्षणिक पार्श्वभूमी आपण त्यांच्याकडून सर्व जाणून घेणार आहोत. त्यांची शैक्षणिक चळवळ देखील आपण जाणून घेणार आहोत. 2014 मध्ये सर शिक्षक आमदार मतदारसंघामधून निवडून आले होते आणि एक चांगल्या पद्धतीचं जे काम आहे त्यांनी शिक्षकांसाठी केलेलं आपल्याला सर्वांना माहीतच आहे. आज आपण सरांबरोबर चर्चा सुरुवात करूया. सर नमस्कार. नमस्ते. आगामी शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या अनुषंगाने चर्चा करत असतानाच सुरुवातीला आम्हाला सर्वांना जाणून घ्यायला आवडेल एक शिक्षक आणि शिक्षक आमदार हा जो सगळा प्रवास आहे हा कशा प्रकारे घडून आला. खरं तर म्हणजे हा तसा फार मोठा शिक्षक तो आमदार हा तफावत असणारा मोठा मुद्दा आणि विषय आहे. शिक्षक हा खडू आणि फळ्याशी संलग्न राहतो, परंतु खडू आणि फळ्यापासून ज्या वेळेला त्याला त्याच्या केलेल्या कामासाठी काउंटिंग होत नाही त्यावेळेला त्याला प्रशासनाकडे जावं लागतं. प्रशासन दखल घेत नाही त्यावेळेला शासनाकडे जावं लागतं. आणि अशी स्थिती तत्कालीन स्थितीमध्ये शिवसेना भाजपचं सरकार पहिल्यांदा राज्यामध्ये आलं होतं आणि त्यावेळेला या राज्यामध्ये सुमारे 500 शाळांना मान्यता दिल्या गेल्या होत्या. 96 साली, 97 साली, 98 साली. आणि या शाळांना अनुदान देणं त्या परवानगीच्या पत्रामध्येच असताना सुद्धा नंतर आलेलं सरकार अनुदान देत नव्हतं. ते मिळेल ही पहिली अपेक्षा होती, परंतु ते मिळत नाही हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला माझ्यासारखा एक ग्रामीण भागातला शिक्षक व्यथित प्रथमतः झाला. बोलायला लागलो मी इतरांना. आणि त्यावेळेला मग एक बाब लक्षात आली की लोकशाहीमध्ये आपणाला जर अन्याय होत असेल तर तो आपण दाखवला पाहिजे, तो सांगितला पाहिजे प्रशासनाकडे. आम्ही सुरुवातीला जिल्हा असेल, आम्ही उपसंचालक कार्यालय असेल आणि संचालक कार्यालय इथपर्यंत आम्ही प्रथमतः साधारण 2000 साली आम्ही हा प्रयत्न करत होतो की शासनानं दिलेल्या मान्यतेच्या पत्रात जी नमूद केलंय त्या पद्धतीनं या राज्यात मान्यता मिळालेल्या शाळेवरती जो राबतोय शिक्षक त्याला अनुदान दिलं पाहिजे, पेमेंट दिलं पाहिजे. परंतु तेही दखल घेत नाहीत आणि काळ पुढे जातो आहे हे लक्षात आल्यावरती आम्ही आंदोलनं चालू केली. आणि त्या आंदोलनामध्ये ज्यावेळेला आमची कोणीतरी दखल घ्यावी असं वाटतं पहिल्यांदा, त्यावेळेला ते कोणी दखल घ्यावी याचं उत्तर येतं की लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी. कारण प्रत्येक माणसाचा कनेक्ट त्यांच्याशीच प्रशासनापेक्षा जादा असतो. आणि त्यामुळे माझा सुद्धा तसा एक मनात समज होत गेला की आपल्याशी का लोकप्रतिनिधी सोबत देत नाहीत, का लोकप्रतिनिधी ऐकून घेत नाहीत. आणि मग त्याच्यावर आधारित मी आंदोलन आझाद मैदानला सुरू केली. मी नागपूरला जायला लागलो, मी काही लोक एकत्र करायला लागलो. त्यावेळेला लोकप्रतिनिधींच्याकडल्या माझ्या अपेक्षा वाढत राहिल्या आणि लोकप्रतिनिधींच्याकडून त्या पूर्ण होत नाहीत हे माझ्या लक्षात यायला लागलं. त्यावेळेला माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनाही असं वाटायला लागलं की लोकप्रतिनिधीच आपला असला पाहिजे. आणि लोकप्रतिनिधी जर आपला असेल तर किमान आपल्यावर आली वेळ आता इतरांच्यावरती येऊ नये यासाठी प्रयत्न करावा असा विषय विचारांच्या पुढे जाऊन सगळ्यांच्या मनात येत राहिला. आणि त्यामुळं आपण शिक्षक तो लोकप्रतिनिधी ह्या चळवळीतलं बनलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही आंदोलनाची दिशा पुढे घेत राहिलो. सर, तुम्ही आता तुमची आमदारकीची वाटचाल सांगितली. पण एखाद्या आमदार व्हायचं म्हटलं तर एखादी सहकारी संस्था विधानसभेचा आमदार व्हायचं म्हटलं तर साखर कारखाना पाहिजे किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिजे. तशा तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय फारसं तुमच्या घरातलं कोण नेता नव्हता किंवा मोठा शेतकरी नसेल किंवा संस्थानिक नसेल, तरी तुम्ही अगदी लहानपणापासून सर्वसामान्य शिक्षकांचे प्रश्न घेऊन आमदारकीपर्यंतची वाटचाल सांगितली तर तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी थोडी जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. तुमच्या प्रश्नाचं पहिल्यांदा एक उत्तर देतो की हे ठरलंय, तुम्ही म्हणताय ते अत्यंत सत्य आहे की निवडणूक कोणी लढवावी आणि कोणती लढवावी आणि अनेकांनी लढवूच नाही असं ठरलंय सगळं आपल्याकडं. कारण ग्रामपंचायत सुद्धा कोणी लढवायची, त्या गावातली 4 कुटुंब असतात,
तीच ते भूमिका घेत असतात आणि तीच लढतही असतात आणि गावी त्यांना सोबत देतं. मग पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, नगरपालिका असू द्या, आणि हे आमदारकी वगैरे हा तर विषय म्हणजे ठरलेली एक 2-5 कुटुंब तालुका स्तरावर असतात, यांच्यासाठी ती राखीव आहेत. अशा पद्धतीने सगळीकडल्या भूमिका तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लक्षात येतात. त्या माझ्याही लक्षात होत्याच. माझ्यासारख्या कुटुंबाला किंवा माझ्या पार्श्वभूमी जर कुटुंबाची पाहिली तर राजकीय हा विषय नव्हता, आज पण नाही. कारण माझं कुटुंब तसं माझे आजोबा या देशासाठी स्वतःचा प्राण आहुती म्हणून पुढे घेतलेले दिलेले स्वतंत्र सैनिक म्हणून देशाच्या चळवळीत काम केलेल्या स्वतंत्र सैनिकाचा मी नातू आहे. आणि त्यामुळं माझ्या घरामध्ये बंडखोरी, अन्यायाच्या विरोधातला आवाज हा माझ्या रक्तामध्येच आलेला आहे. माझ्या वडिलांनी समाजसेवाच केली, आजही ते करतात, वयाच्या 84व्या वर्षी सुद्धा. आणि त्यामुळं राजकीय नाही परंतु सामाजिक आणि स्वातंत्र्यपूर्व काळातला स्वातंत्र्यासाठीच्या लढ्याचा माझ्या घराला इतिहास आहे. आणि माझ्यातलं रक्त हे अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्यासाठी नेहमी पुढे घेऊन मला जातं. आणि त्यामुळं मी ही लढाई माझी वैयक्तिक न समजता ती लढाई इतरांच्यासाठी लढली पाहिजे हा विषय घेऊन मी पुढं माझा प्रश्न सुटल्यावरती सुद्धा, कारण 2004 साली माझ्या लढ्याला प्रचंड मोठं यश आलं आणि 2004 साली या राज्यातल्या साधारणपणे 1,500 पेक्षा शाळा ज्यादा अनुदानावरती आल्या. साधारणपणे तत्कालीन स्थितीमध्ये 20,000 लोकांचा ॲट अ टाइम पेमेंट सुरू झालं की ज्यांना साधारण 10 वर्ष 11 वर्ष गेली होती त्यांचं पेमेंट सुरू झालं. माझंही त्यात सुरू झालं आणि त्यामुळं माझा प्रश्न सुटला. परंतु मी लक्षात घेतलं की माझ्यावरती किती वाईट वेळ ते आता इतरांच्यावर आली नाही पाहिजे, त्यासाठी मी लढत राहिलो. आणि त्यामुळं मग ही पुढं प्रवास हळूहळू होत गेला. पण एक मात्र नक्की आहे, ते विधानमंडळ जे ह्या राज्याचं आहे, ह्या विधानमंडळामध्ये सुद्धा एक ठराविक घराणे आहेत. खरं तर ही आगाऊ विषय मी तुम्हाला सांगतोय, तुमची तीक्ष्ण नजर असते, तुम्हाला माहितीच असतं सगळं हे, पण तरीही मला जे दिसलं ते मी सांगतो की इथे एक ठराविक घराणे असतात. त्या घराण्यांचीच साधारणपणे कुठंतरी लागे बांधे पाहुणे स्नेही हे जवळचेच लोक तिथं साधारणपणे 50% पेक्षा जास्त असतात. आणि बाकीची मग माझ्यासारखी अशी चळवळीतली गेलेली माणसं हे गेली तर ते सहन होत नाहीत आणि सहन करायला लागले तर त्यांना त्रास होतो. आणि त्याच्यामुळे तो कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने करायचा सुद्धा प्रयत्न होतो की जो माझा झाला काय असं मला 20 साली ते माझ्या लक्षात येत राहतं. अजूनही मला वाटत राहतं की माझा ठरवून हा केलेला कार्यक्रम तर होता का या सगळ्यांनी. कारण मी विधानमंडळात गेल्यावरती साधा शिक्षक एक 5 आमदारांचं एकत्रित संघटन करू शकला होता आणि ह्या राज्यामधल्या शिक्षणाच्या क्षेत्रातल्या अपप्रवृत्त्या चुकीच्या भूमिका त्या हाणून पाडायचा प्रयत्न करत होतो. आणि ते हळूहळू ते फार मोठं त्याला स्वरूप येत होतं, यश मिळत होतं. आणि दुर्दैवानं निवडणुकाला आम्ही सगळेजण सामोरे नंतरच्या काळात गेलो आणि आमच्या सगळ्यांना मात्र त्याच्यातून ह्या लिंकिंग मधून बाहेर पडावं लागलं. त्यामुळं आपलं पार्श्वभूमी जरी राजकीय नसली तरी चळवळीमधून आपण तिथं पोहोचलो होतो आणि प्रामाणिकपणे आपण शिक्षणाच्या क्षेत्रासाठीच फक्त आपण प्रचंड काम केलं होतं. आजही ते आपल्या मनात आहे, ते करतो आहे. सर, एखादा जिल्हा परिषद सदस्य झाला, नगरसेवक झाला किंवा एखादा आमदार जर झाला तरी 5 वर्षात त्याची सगळे आर्थिक परिस्थिती सगळी बदलून जाते. संस्था असतात, उद्योग व्यवसायात ते लोक स्थान मिळवतात आणि करोडो रुपये शेकडो कोटींचे मालक होऊन जातात. शहरात सरपंच झाला तरी सुद्धा तो गावात त्याचं राहणीमान बदलतं, मोठे मोठे गाड्या येतात. तुम्ही 6 वर्ष आमदार होतात आणि तुमची सुरुवात आता आम्हाला माहितीनुसार की तुम्ही फोटो सुद्धा काढले लग्नाचे. होय. फोटोग्राफर पासून तुमची सुरुवात झालेली आहे. नंतर तुम्ही 6 वर्ष आमदार झालात. तुम्ही जे मुख्याध्यापक पण आहात शाळेचे. असं असताना तुमची एकूण सगळी आर्थिक परिस्थिती जर बघितली तर काय फार मोठा बदल झालाय असं दिसत नाही. मग आणि हे सगळं 5 जिल्ह्याचं तुमचं हे सगळं संघटन चालवायचं हे कसं शक्य आहे आता पुढच्या काळात? जे तुम्ही सांगितलं मोठे मोठे संस्थांनी तुमच्या समोर आहेत, एवढी ते राजकीय स्पर्धा आहे, राजकीय पक्ष असे एवढे धनाटे आहेत, त्यात तुमची संघटना किंवा तुमचं हे जे तत्वाचं राजकारण आहे ते पुढच्या काळात कशा पद्धतीनं चालेल आणि तुमचा विश्वास आहे का त्याच्यावर? फार मोठा आणि मनाला नेहमी वेदना देणारा हा प्रश्न आहे की खात्रीनं हे संघटन आणि ही चळवळ चालेल का. कारण बदललेल्या पद्धती आणि समाजामध्ये सुद्धा जो स्वाभिमानाने विषय पुढे यायला हवा त्याला बसणारी ठोकर हे पाहता खात्रीनं
दीन दलित वंचित किंवा अजूनही कुठंतरी कमी उणीव जिथं आहे तिथल्या माणसाने उठलं नाही पाहिजे, विषय मांडले नाहीत पाहिजेत, मांडले तर कुणी ऐकूच नये, ऐकले तर कुणी अंमल करू नये, अशा पद्धतीच्या यंत्रणा सध्या सेट होताना सगळीकडं तुम्ही पाहताय, मलाही ते दिसतंय नक्की. परंतु नाराज होऊन चालत नाही. लोकशाही तरी शेवटी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून इतके मोठे राईट दिले आहेत. त्यामुळं एक मानसिकता आपली अशी ठेवली पाहिजे असं माझं मत आहे की आपण शेवटच्या क्षणापर्यंत चळवळ घेतली हातात, ती चळवळ नेली पाहिजे. माझ्या समोर कोण आहे याच्यापेक्षाही तो कसा आहे याला मी किंमत देतो. कारण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं हे हित ठेवून काम करणारा माणूस याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो. परंतु दुर्दैवानं या दोन्ही गोष्टीचाही लवलेश नसलेली, कसल्याच प्रकारे याच्यामध्ये काम सुद्धा नसलेली माणसं ज्या वेळेला यामध्ये यशस्वी सुद्धा होतात त्यावेळेला मात्र चिंता वाटते आणि निराशा सुद्धा होते. पण माझा स्वभाव आहे की आपण त्याच्यावरती सुद्धा मात केली पाहिजे. कारण हे कोणालाच काही सहज चांगल्या गोष्टी समोर येत नसतात. त्यामुळे एखादी चांगली घटना आणि गोष्ट तयार करायची असेल, या विधानमंडळामध्ये जर शिक्षकांचा बुलंद आवाज करायचा असेल आणि विद्यार्थ्यांचं हित जर खरोखर पाहायचं असेल तर आपल्याला चळवळ म्हणून पुढे जावं लागेल. हे ठरवून मी प्रयत्न करतोय. माझी संघटनेची क्षमता काय, माझी क्षमता काय, तर ह्या दोन्हीच्या उत्तरामध्ये फार काय म्हणजे दम नाही. खात्रीनं लोक माझ्यासोबत मोठ्या संख्येनं आहेत, परंतु एवढ्या मोठ्या संस्थानिकांच्या समोर, एवढ्या मोठ्या राजकीय बलाढ्य ताकदीच्या समोर माझी लोक म्हणजे आर्थिक कमी पडतील, पण मनोबल त्यांचं मात्र नक्की उच्च आहे. 100% त्यांची लढण्याची पॉवर मोठी आहे आणि ते वेळोवेळी सिद्ध करून मला दाखवत आहे. आता फक्त तुम्ही काढला विषय म्हणून तुम्हाला एका वाक्यात सांगतो, या राज्यामध्ये जेव्हा भारत सरकार निर्वाचन आयोगाने ही निवडणूक आता होणारी 26 मधली जाहीर केली शिक्षक मतदारसंघाची, त्यावेळेस मी माझ्या सवंगड्यांना म्हटलं की बाबा हा आपला इतका मोठा मतदारसंघ आहे, आपणाला तो अशक्य असावा असा तो आहे, आपण किती ताकद लावायची, कशी लावायची. तर त्यांनीच मला काउन्सिलिंग करावं अशा पद्धतीने सगळ्यांनी सांगितलं की सर आपण 3 दिवसामध्ये मोजून 3 दिवसामध्ये 58 तालुक्यातल्या 6000 युनिट पर्यंत आम्ही तुम्हाला हे सगळं व्यवस्थित सगळ्यांच्यापर्यंत पोहोचून दाखवतो आणि मग लढायचं का नाही आपण ते ठरवू. आणि मला अभिमान वाटतो माझ्या ह्या सगळ्या सवंगड्याचा. 3 ऑक्टोबर, 4 ऑक्टोबर आणि 6 ऑक्टोबर 2 ला सुट्टी होती आणि 5 ला सुट्टी होती. ह्या 3 दिवसामध्ये या पश्चिम महाराष्ट्रातल्या 6000 युनिटवर माझे सवंगडी स्वतःच्या वाहनाने फॉर्म नोंदणीचे घेऊन शिक्षक मतदारसंघाच्या ते स्वतः गेले. 75,000 फॉर्म सुमारे त्या बांधवांच्या पर्यंत पोहोचवले आणि ह्या राज्यातली इतके मोठे ताकदीचे पक्ष, सत्ताधारी, विरोधक की ज्यांनी उमेदवार आता मोठ्या संख्येनं पुढे केले आहेत, हे एकही उमेदवार एकाही शाळेवर पोहोचला नव्हता. तोपर्यंत माझे सवंगडी शाळेवर 3 दिवसात पोहोचून सगळे फॉर्म दिले आणि त्यांना विनंती केल्या की येणाऱ्या पुढल्या आठवड्यात दिवाळी आहे सण, त्याच्यामुळे तुम्ही तात्काळ हे भरावेत. आणि त्या पद्धतीनं काही बांधवांनी भरले, काही नंतर मग सुट्ट्या लागल्या भरले नाहीत, आता नंतरच्या कालावधीत भरले. यामध्ये 42,764 लोकांची नोंदणी झाली आहे आणि साधारणपणे राहिलेले फॉर्म सुद्धा आता भरून 12 जानेवारीच्या यादीमध्ये येत आहेत. आणि हे सगळं काम फक्त महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या सवंगड्यांनी केलं आणि राजकीय पक्षाच्या उमेदवारांना धक्का बसला. त्याने एक आता अभियान चालू केलंय की जे मी स्पष्ट सांगितलं पाहिजे की ते काय करतायत. शाळेवरती गेल्यावरती त्यांना फॉर्म सगळे भरलेले दिसत आहेत. शाळेवरती गेल्यावरती कोण त्यांना सहकार्य करण्याची, सोबत देण्याची भूमिका दिसत नाही. त्यावेळेला ते सांगतायत की तुम्ही जे फॉर्म भरलेत त्याची पोहोच आम्हाला द्या. आता फॉर्म भरले त्या शाळेनं फॉर्म मिळाल्यावरती आता ते पोहोच मागतायत. ते पोहोच मागून पुढे म्हणतात की आम्हाला पाठिंब्याचं पत्र द्या. आता पाठिंब्याचं पत्र देणं म्हणजे त्यांच्या सोबत जाणं, त्यामुळे ते नाही म्हणतायत. तर ते त्यांना सांगतायत की नाही मग शुभेच्छेचं पत्र द्या. शुभेच्छेचं तर पत्र कसं द्यायचं तुम्हाला, निवडणूक एका वर्षाने आहे, त्या वेळेला बघू आम्ही, असं आमचा हा बुद्धिवादी शिक्षक सांगतोय. पण अट्टहास इतका चालू आहे उमेदवारांचा की ताकद लावून त्या ठिकाणी त्या शाळेला की आम्हाला असं कुठलं तरी पोच द्या.
शुभेच्छाचं पत्र द्या, पाठिंब्याचं पत्र द्या, की जे म्हणे ती पत्र एकत्रित ती मंडळी करणार आहे. आणि राज्याचे कोणी सत्ताधारी विरोधक नेते त्यांची मंडळी आहेत त्यांच्याकडे त्या पत्राचे सगळे अल्बम करून द्यायचे आहेत. आणि हा पश्चिम महाराष्ट्रातला शिक्षक कसा आम्हाला जोडला आहे किंवा आम्ही त्यांना कसं सोबती आहे हे दाखवायचा अनाठायी प्रयत्न या पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे. पण मला खात्री आहे, कारण मी 6 वर्ष या सत्तेतल्याही सगळ्या राजकारण्यांना बघितलंय, विरोधात सध्या आहेत त्यांनाही बघितलंय. कारण पक्ष शेवटी कोणी सत्तेत आहे आणि कोणी विरोधात आहे ह्या 10 वर्षात सगळे पार्ट वठवून गेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींना कळतं नक्की काय कुठं आहे. त्यामुळे मला खात्री आहे कुणी कुठले अल्बम बनवले आणि कुणी कुठले न काम करता आम्ही केलंय हे दाखवायचा प्रयत्न केला तरी यांच्यावरती परिणाम होणार नाही आणि शिक्षकावर तर कधीच होणार नाही. कारण शिक्षक हा शेवटी बुद्धिवादी आहे, किमान ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, काही डॉक्टरेट आहेत, काही एमफिल आहेत, काही नेट सेट धारक आहेत. त्यामुळं या बुद्धिवादी बांधवांचा एक प्रकारे शाब्दिक खेळ करून त्यांचा आपल्याशी असणारा सहवास कसा नाही तो आहे दाखवायचा प्रयत्न सुरू आहे. त्याला सुद्धा खात्रीनं लगाम लागल्याशिवाय भविष्यात राहणार नाही आणि त्यांना सुद्धा थांबवल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे समाज घडवण्याचं एक मोठं माध्यम आहे आणि या माध्यमात अधिक जोमाने पुढे घेऊन जाण्यासाठी शिक्षक वर्ग जो आहे तो प्रयत्नशील सातत्यानं असतो आणि त्यांच्या काही शिक्षणाच्या क्षेत्रातील शिक्षकांच्या काही अडीअडचणी आहेत त्यासाठी त्यांचा स्वतःचा लोकप्रतिनिधी असावा यासाठी म्हणून शिक्षक मतदारसंघाची कालांतराने त्या ठिकाणी निवड झाली आणि नियुक्ती केली जाते शिक्षकांमधून. पण अलीकडच्या काळामध्ये काही राजकीय पक्ष याकडे आपल्या लोकांची वर्णी लावण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. मग त्यामध्ये ते शिक्षक आहेत का, शिक्षण क्षेत्राशी काही संबंधित आहेत का, त्यांचं मतदान, त्याचे निकष हे काय योग्य दिशेनं आहेत का, काय वाटतं तुम्हाला नेमकं, का चुकीच्याच पद्धतीनं त्याची सगळी सभासद नोंदणी वगैरे होते? सुनील भाऊ, एका वाक्यात तुमच्या प्रश्नाचा इतका मोठा अर्थ निघलाय की हा मतदारसंघ जर शिक्षणाच्या क्षेत्रात पावित्र्य टिकवून विद्यार्थ्यांचे हित जपायचं असेल तर त्यांचा लोकप्रतिनिधी तिथं असला पाहिजे, म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रातला असला पाहिजे. राजकीय पक्षांना 288 विधानसभेचे मतदारसंघ मोकळे आहेत आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी 7 शिक्षक फक्त आमदार आहेत. बाकी सगळे आमदार तुम्ही राजकीय भूमिका घ्याल त्याच्यासोबतच निवडून येणारे लोकप्रतिनिधी म्हणून तिथं आहेत. हे 7 मतदारसंघ जर राजकीय पक्षांनी जर का शिक्षणाच्या क्षेत्रातल्या प्रगतीसाठी म्हणून जर सोडले तर तुम्ही म्हणताय त्या प्रश्नाचा उकल आणि त्याचा परिणाम चांगला उमटल्याशिवाय राहणार नाही. पण आता ह्या शहाण्या माणसांना, त्या प्रचंड प्रगल्भ आम्ही आहोत हे दाखवणाऱ्या माणसांना आपण सांगून ते लक्षात येत नाही का? कारण या मतदारसंघामध्ये राजकीय पक्ष येऊ नाहीत पाहत तर कब्जा करू पाहतायत. पुन्हा कुणी या मतदारसंघात 7च्या 7 शिक्षक उभाच राहणार नाही अशा पद्धतीच्या सगळ्या योजना या राज्यामध्ये सर्वदूर 7च्या 7 मतदारसंघात सुरू आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्र तर आपला असा आहे की ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ताकद म्हणजे पॉवर ही सगळी राजकीयच वापरली पाहिजे सगळ्या भूमिकेमध्ये अशी धारणा घेऊन सगळेजण निघालेले आहेत. त्यामुळं या मतदारसंघामध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षणाच्या क्षेत्रातला ज्याला 36 तासाचे वेळापत्रक माहिती आहे, ज्याचा खडू आणि फळ्याशी संबंध आयुष्यात येतो की जो 36 तासाचे वेळापत्रक पाळतो अशा शिक्षकाला जर पुढे करता आलं तर 100% तुम्ही म्हणताय त्या प्रश्नाचं उत्तर सकारात्मक पुढे येऊ शकतं. पण तसं घडताना दिसत नाही. दुर्दैवानं याच्यात राजकीय पक्ष ताकद लावतायत आणि ही सुद्धा जागा राजकीय पक्षाची असली पाहिजे म्हणतायत. खरं तर एवढ्या म्हणजे थोड्या तरी भूमिका त्यांनी चांगल्या ठेवल्या पाहिजेत की जे शिक्षणासाठी सगळ्या विकासाचं मूळ आहे. शिक्षण नुसतं 2-5 विभाग आपल्याला म्हणता येणार नाही. सगळ्याच विकास हा शिक्षणावरतीच आधारित आहे आणि त्यामुळं या विकासाच्या मुळातल्या जागा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेल्या आहेत त्या जागा शिक्षकांसाठी ठेवाव्यात असं माझं सुद्धा स्पष्ट मत आहे. सध्या राज्य सरकार आणि शिक्षक संघटना यामध्ये जुनी पेन्शन योजनेवरून काही मतभेद वादविवाद आहे. तर तुम्हाला काय शाळा कृती समितीला काय अपेक्षित आहे जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारकडून निर्णय? महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती ही ह्या लढ्यातली प्रमुख भूमिका घेणारी संघटनाच आहे. मी त्यातला एक शिपाई आहे.
1 नोव्हेंबर 2005 ही कट ऑफ डेट महाराष्ट्र राज्य सरकारनं तयार करून अगोदरच्या बांधवांना जुनी आणि नंतरच्यांना नवीन अंशदायी पेन्शन योजना जाहीर केली. परंतु त्या जाहीर केलेल्या योजनेमध्येही प्रचंड मोठा दोष राहिला आणि 26,500 सुमारे बांधव या राज्यातले शालेय शिक्षण विभागातले फक्त शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू या पेन्शनपासून दूर राहिले. त्यामधलेच काही बांधव वयोमानानुसार निवृत्त सुद्धा झाले. त्या ठिकाणी त्यांना निवृत्तीवेतन मिळत नाही सध्या. काही दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या घरात त्यांना फॅमिली पेन्शन मिळत नाही. कोणाची ग्रॅज्युटी अडवली आहे, कोणाच्या अर्जित रजा अडवल्या आहे, कोण असाध्य आजाराने रुग्ण बनला आहे, त्याला रुग्णसहायता सुद्धा पेन्शन दिली गेली नाही. त्यामुळं या 26,500 बांधवांच्या बाबतीमधला हा मोठा विषय राज्य सरकारनं डावलल्यामुळे तो सुप्रीम मध्ये सध्या सुरू आहे. आणि सुप्रीम मध्ये हे लास्ट हिअरिंग जे होणार आहे ते येणाऱ्या 11 मार्चला ते सुरू होईल आणि नंतरच्या साधारणपणे 2 महिन्यामध्ये ते हिअरिंग पूर्ण कंप्लीट होईल आणि 100% मेरिट फार चांगलं असल्यामुळे त्या ठिकाणी हा लढा सुद्धा जिंकला जाईल आणि 26,500 बांधवांना सुद्धा जुनी पेन्शन योजना खात्रीने मिळेल. नंतरच्या बांधवांसाठी मात्र या राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने 31 मार्च 2023 मोठा निर्णय घेतला. 18 वर्षे या राज्यातला सर्व विभागातला कर्मचारी मोठी लाखात आंदोलन करत होता प्रत्येक अधिवेशनावरती. त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी एक मोठा निर्णय करून या सर्व बांधवांना 1982 चीच जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय केला आहे. 1982 ची जुनी पेन्शन योजना म्हणजे काय आहे तर शेवटच्या वेतनाच्या 50% हे त्यांना निवृत्ती वेतन मिळावं ही त्यांची मागणी होती. ती मागणी त्यांनी मान्य केली आहे. त्या मागणी मान्य करत असताना त्यांची जी कपात चालू आहे महिन्याला 10% आणि सरकार त्यामध्ये टाकते 14%. या कपातीच्या बाबतीमध्ये मात्र सरकारनं निर्णय करणं बाकी आहे. सरकारनं ही कपात आता बंद केली पाहिजे आणि जुनं जीपीएफ खाती जी होती ती जीपीएफ खात्यामध्येच जे व्याज देत होते त्या पद्धतीने ह्या 10% रकमाला जीपीएफ वरचं व्याज यांना दिलं पाहिजे आणि ह्यांना जुन्या पेन्शन योजनेचा अव्यात लाभ पुढे दिला पाहिजे. अशी आगाऊ आमची अर्धी राहिलेली मागणी आम्ही पूर्ण करून घेण्यासाठी सध्या सुद्धा पाठलाग करतो आहे. त्यासाठी परवा सुद्धा हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी संबंधित शिक्षक बांधवांनी प्रचंड मोठा एल्गार या सरकारवरती केला आहे. सरकार त्याच्यावरती काय विचार करतंय हे आम्ही बघतोय सध्या आणि पाठलाग सुद्धा सुरू आहे. खात्रीनं आयुष्यभर सेवा केलेल्या माणसाला त्याच्या म्हातारपणाची काळजी नसली पाहिजे तरच त्याची ती प्रामाणिक सेवा पुढं चांगल्या पद्धतीनं येऊ शकते. म्हणून ती पेन्शन ही सुद्धा घटनेनं दिलेला राईट आहे, हा कुणाचीही मेहरबानीचा भाग नाही आणि त्यामुळे तो सुद्धा राईट या सर्व बांधवांना राज्यातल्या मिळाला पाहिजे. यासाठी माझा आणि सर्वच विविध सगळ्या शिक्षक संघटनांचा लढा सुरू आहे. शिक्षकांची पेन्शन असो किंवा शिक्षक भरती असो किंवा इतर अनेक शिक्षकांचे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात आपण संघर्ष करताय, आंदोलन करताय, ते साहजिक आहे की ते समजून घेता येईल. परंतु टीईटी सारखीची परीक्षा आहे जी सुप्रीम कोर्टाने सांगितली शिक्षकांना अपडेट करण्यासंदर्भात, तिला विरोध करणं हे शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात विचार केला तर कितपत योग्य आहे? प्रश्न तुमचा म्हणजे गुणवत्ता आणि टीईटी परीक्षा याच्याशी निगडीत तुम्ही, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही म्हणताय तसा तो आशय आहे विचारामधला की टीईटी ही किमान पात्रता परीक्षा आहे आणि किमान तेवढं पात्र असणारा माणूस व्यक्ती ही 1 ते 8 शिकवणारा असला पाहिजे, हे मान्यच आहे आम्हाला. परंतु हा कायदा अस्तित्वात आला 2009 आणि 2009 साली कायदा अस्तित्वात आल्यानंतर या देशामध्ये प्रत्येक राज्याने आपली स्वतःची एक तारीख ठरवली की जी तारीख महाराष्ट्र राज्य सरकारनं 13 फेब्रुवारी 2013 ही ठरवलेली आहे. 13 फेब्रुवारी 2013 नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये किमान पात्रता टीईटीची परीक्षा पास होऊनच सगळे सेवेत आलेले आहेत. परंतु काही चुकीच्या मार्गाने, काही चुकून, काही अधिकाऱ्यांच्या, काही संस्थांच्या चुकीने जर आले असतील असे बिगर टीईटीचे तर त्यांच्या सेवा सुद्धा समाप्त झालेल्या आहेत. त्याच्यामुळं तुम्ही म्हणताय ते मान्यच आहे, गुणवत्ता राहिलीच पाहिजे. सर्वोच्च न्यायालय जे म्हणतंय ते सर्वोच्च न्यायालयानं आगाऊ त्याच्यामध्ये असं म्हटलंय की हा कायदा जरी 9 साली आला असला तर त्याच्या अगोदर जे सेवेत आलेत, मग 2000 साल असेल 10 वर्षापूर्वीचं, 99 साल असेल, या साली जरी कोणी सेवेत आला असेल तो जर टीईटी धारक नसेल
तर त्याला सुद्धा सेवेतून 2 वर्षात टीईटी नाही केली तर कमी करण्यात येईल. हे म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने कायदाही लागू होत नसतो, पण सुप्रीम आहे शेवटी, देशाचं ते सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्याचा आदर करणं तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून आमची कल्याणकारी सरकार चालवणाऱ्या केंद्रातल्या सरकारला आणि राज्यातल्या सरकारला एक छोटीशी विनंती आहे की हा कायदा केंद्राचा आहे, केंद्रानंच पहिल्यांदा स्वतः पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे. पण आम्ही राज्य सरकारचे नोकर असल्यामुळं राज्य सरकारनं ती स्वतः पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे आणि एकदा डिबेट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात झाली पाहिजे की हे आम्हाला मान्यच आहे, कायद्यानंतर असला पाहिजे. जिथं कायद्याचा प्रारूप तयार नव्हता, कायदाच लागू नव्हता, येणारा कायदा कोणाला माहित नव्हता आणि त्यावेळेला ज्या परीक्षा होत्या, काय कोणच बॅकडोर एंट्री कोणाचीच नाही, नसते, होऊ शकत नाही. आणि ही एंट्री त्या त्या काळातल्या निवड मंडळ असतील, सीईटी असेल, वेगवेगळ्या परीक्षा तत्कालीन स्थितीत ज्या ज्या राज्य सरकारनं अवलंबल्या त्या परीक्षा पास करून शिक्षक सेवेत आलेला आहे, कायद्याने आला आहे आणि त्यामुळं नागरी सेवा नियमावली त्यांना जी लागू आहे त्या सेवेच्या नियमावलीप्रमाणे ते अधिकृत आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यामुळं खात्रीनं त्याच्यामध्ये 2 भूमिका 2 वाक्यातल्या आम्ही मांडतोय, मी स्वतः मांडतोय की केंद्रानं स्वतःची पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे, राज्य सरकारनं आपला ही पाल्य आहे, कारण आम्ही पालक जर स्वतःला सरकार म्हणत असेल तर ह्या पाल्यांसाठीची म्हणून त्यांनी स्वतः याचिका दाखल केली पाहिजे. आणि दुसरी आम्हाला केंद्राकडे मागणी आहे आमची की केंद्र सरकारने याच्यामध्ये अमेंडमेंट कायद्यामध्ये आणली पाहिजे आणि ते अमेंडमेंट आणून त्या ठिकाणी या शिक्षकांना, नाहीतर प्रायमरीचं शिक्षण, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, प्रायमरीचं शिक्षण बंद होईल. कारण एवढ्या मोठ्या संख्येने जर का शिक्षक जर सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचा परिणाम म्हणून जर बाहेर निघाले तर प्रायमरीच्या 1 ते 8च्या शाळा चालवणार कोण? कारण शिक्षकाची भरती सध्या पवित्र पोर्टलवरून चालू आहे आणि पवित्र पोर्टल 17 साली सुरू झालंय. आज 8 वर्ष पूर्ण झाले. 8 वर्षामध्ये 3 वेळेला भरती झाली आहे आणि 3 वेळेच्या भरतीचा आकडा साधारण 15-16 हजार आहे आणि निवृत्तीची संख्या ही लाखात आहे. मग एवढी मोठी संख्या निवृत्त होता, भरती 15-16 हजाराची होती आहे आणि आज जर का हा जर कायदा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जर लागू जर झाला किंवा त्याचा परिणाम जर उमटला तर मात्र प्रायमरी शिक्षण बंद पडेल, शाळेत शिक्षक असणार नाही आणि सगळी आपली गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण अडचणीत येईल. त्यामुळे कल्याणकारी भूमिका सरकारने घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये केंद्रानं अमेंडमेंट आणून हे शिक्षण अव्यात चालू ठेवलं पाहिजे. नियम मान्य आहेत सगळे, आम्ही अजून कुठली परीक्षा द्यायची असेल तर सांगा, पण सेवेला अनुसरून, नाहीतर त्या परीक्षा असतातच ना. प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला प्रशिक्षण चालू असतात, त्या प्रशिक्षणामध्ये अपग्रेड करून शिक्षक स्वतःला घेतच असतो. काळ जसा परिवर्तनशील आहे तसं शिक्षण सुद्धा सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि शिक्षक हा सुद्धा स्वतःला बदलतच चाललेला आहे आणि हे वास्तव सत्य आहे. त्यामुळं गुणवत्तेशी तडजोड नाही, गुणवत्ताधारकच शिक्षक आहे आणि तो गुणवत्ताधारक शिक्षक विद्यार्थ्यांसाठी शाळेत राहिला पाहिजे. शिक्षक गुणवत्ताधारक आहे तर ते त्या पात्रतेचे असावेत. त्यासाठी जसं आता टीईटी सारखा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला, त्याच वेळी दुसऱ्या बाजूला असं चित्र दिसते की अलीकडच्या काळात खाजगी कोचिंग क्लासेसचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलंय की मुख्य शाळा राहिली बाजूला, मुलांचं दिवसभरातला बहुतांश वेळ त्या खाजगी कोचिंग क्लासेसला जातो आणि शाळेचे वर्ग किंवा कॉलेजचे वर्ग रिकामे असतात. एखाद्या वर्गात समजा 20-30 मुलं जर कोचिंग क्लासला असली तर 8-10 मुलांना तसं शिक्षण मिळत नाही, तर त्या प्रकारे वातावरण होत नाही. मग हा जो ट्रेंड आलाय खाजगी कोचिंग क्लासेसचा आणि मुलांनी एखाद्या शाळेत कुठेतरी फॉर्म भरायचं आणि कोचिंग क्लासेसला जायचं, ह्याच्यावर शासनाचं काय ते धोरणात्मक निर्णय असावा किंवा ह्याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे, असं नाही का वाटत? नुसतं म्हणजे तुम्ही भूमिका व्यक्त केली, मी त्या भूमिकेचा म्हणजे पाठपुरावा करणारा कार्यकर्ता आहे की सरकारनं 2 गोष्टी करणं फक्त अपेक्षित आहे. नंबर 1, सरकारनं शिक्षकांना शाळेतून बाहेर काढलं नाही पाहिजे वेगवेगळ्या कामासाठी. शाळेत 10 ते 5 शाळेतच शिक्षक राहायला पाहिजे. तुम्ही सांगताय तो क्वेश्चनच तयार होणार नाही, 6 महिन्यात सगळी उत्तर जागेवर मिळतील. सध्या शिक्षक शाळेमध्ये थांबू शकत नाही कारण शिक्षकाला इतक्या ड्युटी आहेत, इतके उपक्रम आहेत, इतकी शालाबाह्य कामं आहेत की ते पाठ्यपुस्तक जे दिलंय ते शिकवायला दिलंय
का फक्त ती वेळेत एकदा पूर्ण करून डोक्यावरचं खांद्यावर करायसाठी दिलंय हे कळत नाही. एकूण टोटल साधारण 237 दिवस शाळा चालते 365 पैकी. ह्या 237 दिवसात प्रत्येक डेचा हिशोब आहे आणि ते डे नुसार आराखडा आहे आणि त्या आराखड्याच्या प्रत्येक तासानुसार ठरलाय कार्यक्रम. तरी सुद्धा शासन जर का बेलओच्या नावाखाली 6-6 महिने शिक्षकाला एका जर बाहेर काढत असेल, एका शाळेतल्या 5 पैकी 2-2, 3-3 शिक्षकाला बाहेर काढत असेल, तर त्या शाळेत पालक मुलं कशी पाठवतील? पाठवली तर त्या मुलांनी शिकायचं काय आणि कोण शिकवणार? या छोट्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सरकारनं या देशामध्ये आणि या राज्यामध्ये प्रचंड मोठी साक्षर असणारी मंडळी आहे. ही साक्षर मंडळी काम मागतायत हाताला. त्यांना काम तुम्ही ही इतर देऊ शकता, ती कामं त्यांना दिली पाहिजे. ते आवडीनं करतील, त्यांच्या हाताला काम मिळेल, रोजगार उपलब्ध होईल आणि शिक्षक शाळा शिकवतील. हे कोचिंग क्लास किंवा शाळा बाह्य सगळे जे प्रकार सुरू आहेत आणि विद्यार्थी जो तिथं सध्या दिसत नाही शाळेमध्ये किंवा कमी होतो आहे आणि त्यामुळे मग वर्ग ओस पडतात का वगैरे क्वेश्चन पालकाच्या मनात निर्माण होतोय. त्याला उत्तर एक आहे, शाळा बाह्य कामं बंद केली पाहिजेत आणि शिक्षकाला एकदा तो आतमध्ये आला की तो 5 वाजता फेल झाल्यावरतीच विद्यार्थ्यासमोरून बाहेर गेला पाहिजे. एवढं एक छोटंसं जर काम होऊ शकलं तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील आणि शाळा ज्यामध्ये तुम्ही शिकला, मी शिकलो की ज्यावेळेला असलं काही नव्हतं, गुरुजी आपणाला पहिल्याच मिनिटाला भेटायचे नव्हे, आपल्याही अगोदर गुरुजी यायचे आणि आपण जात असतानाच गुरुजी मग गेल्यावर आपण निघायचे. अशी व्यवस्था ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा होऊ शकते. आणि योगायोग आज तुम्ही क्वेश्चन केलाय आणि भुसे साहेबांनी स्वतः सीएम साहेबांना लिहिलेलं पत्रही मी सकाळी आज वाचलं. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांनी एक पत्र चांगलं लिहिलं आहे आणि सीएम साहेबांना विनंती केली आहे की ही शाळाबाह्य कामं जेवढी कमी करता येतील तेवढी जास्तीत जास्त कमी करा. आणि जर का सीएम साहेबांनी सकारात्मकता दर्शवल्याचा मेसेज आहे, जर का त्याच्यामध्ये जर अंमलबजावणी जर झाली तर 100% तुम्ही म्हणताय त्या प्रश्नाला उत्तरही मिळेल आणि कोचिंग क्लास किंवा शाळा सोडून इतर हे सगळं अवघड म्हणजे त्यांचा अवघड होईल आणि शाळा सुसह्य होईल. तुम्ही शिक्षक लोकप्रतिनिधी असताना आणि नसताना अनेक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावलेत. आता 2026ला परत तुम्ही शिक्षक आमदार निवडणुकीसाठी सामोरे जात आहे. तरी काय विजन असेल तुमचं नवीन? बाबा तुम्ही अनेक प्रश्न सोडवले असले तरी तुम्ही पाठीमागच्या काळात केलेली एक ठळक 5 कामे आणि नवीन काय बाबा तुमचं नवीन प्रश्न घेऊन तुम्ही शिक्षक निवडणुकीला सामोरे जाणार आहात? येणारी निवडणूक ही साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. ह्या निवडणुकीला मी सामोरे जात असताना पाठीमागच्या 25 वर्षामध्ये मी जी म्हणजे लढा म्हणून, चळवळ म्हणून जो क्वेश्चन गट शिक्षणाधिकारी तालुका पंचायत मधला जरी असला तर तो मी सर्वोच्च मानतो आणि तो छोटा असला तरी तो एका माणसाचा असला तर तो त्याच्यासाठी सर्वोच्च असल्यामुळं मी त्यासाठी प्रयत्न करतो. पॉलिसी विषय, मोठेच विषय, सार्वभौम विषय हे तर मांडावेच लागतात, ते पाठलाग तर असतोच, पण व्यक्तीचा विषय सुद्धा मी घेऊन जातो. हा माझा स्वभाव आहे. नंबर 1, तुम्ही पाठीमागच्या काळात संघटनात्मक सगळं करत होतो. 6 वर्ष तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादानं मी जेव्हा आमदार झालो त्यावेळेला मी प्रत्येक दिवसाचा, 6 वर्षातल्या प्रत्येक दिवसाचा मी विद्यार्थ्यांचंही आणि शिक्षकांचं समाधान यासाठी मी तो लढा म्हणून तो प्रत्येक दिवस घालवला, प्रयत्न केला. प्रचंड मोठे विषय आणि प्रचंड मोठ्या व्यवस्था त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदेपासून उपसंचालक कार्य, डायरेक्टर कार्यालयापर्यंत आपण करू शकलो. अनेकांना पीडितांना न्याय देऊ शकलो. कारण विधानमंडळातली वैधानिक ताकद काय असते ही मी अगोदर फक्त वाचली होती, पण ज्या वेळेला मी त्यामध्ये गेलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मी सांगितलं की पीडितांचा त्रास दूरच होतोय आणि त्यांना न्यायच मिळतोय. त्यासाठी मी साधारणपणे शुक्रवारी वगैरे इकडं पंढरपूरला यायचो, पण मी साधारणपणे रविवारी संध्याकाळी इथून निघालो की रेल्वेनं मुंबई आणि मुंबईतलं 1 दिवस काम केलं की माझ्या मतदारसंघातच 4 दिवस फिरायचो. डोंगरावरती कुठंतरी दुर्गम भागामध्ये शाळा असली तर मी 10 किलोमीटर चालत त्या शाळेवरती तत्कालीन स्थितीत सुद्धा गेलो आहे. माझा तो स्वभाव आहे आणि त्या शाळेतल्या 9 शिक्षक 5 शिक्षक असणाऱ्यांचा प्रश्न समजून घेऊन मी त्याची तड सुद्धा तत्कालीन स्थितीत लावली आहे. आज रोजी हे मी जी निवडणुकीला सामोरे जाणार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा माझा नंबर 1चा लढा आहे की शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या समोर पूर्ण वेळ राहिला पाहिजे. हा माझा नंबर 1चा लढा आहे. कारण याच्यामध्ये
जर का हे जर नाही आता बदलाला सामोरं गेलं तर आत्ताच तुम्हीच प्रश्न विचारला आहे, त्या प्रश्नाला अनुसरून प्रचंड मोठा बदल होत राहील, शाळा ओस पडत राहतील आणि विद्यार्थी आणि शिक्षक हे नातं संपून जाईल आणि जो संस्कार आपला भारतीयांचा आहे तो सुद्धा कुठेतरी लोकला जाईल. म्हणून नंबर 1चा आपला लढ्याचा भाग म्हणून आपण शिक्षक आणि विद्यार्थी शाळेमध्ये राहतील याचा प्रयत्न करणार आहे. नंबर 2 सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की जे सेवेत येत आहेत त्यांच्या सेवेला, त्यांच्या वेतनाला सुरक्षा असली पाहिजे आणि ती सुरक्षा कुठंतरी छोट्या छोट्या गोष्टी सारख्या करून कुठतरी शासन आदेश काढून ते डिवचायचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असतंय आणि ते थांबलं पाहिजे. आणि शिक्षकांना सुद्धा त्यांना सुरक्षा देऊन त्या ठिकाणी शाळेत काम करण्यासाठी ताकद दिली पाहिजे. मग त्या सुरक्षेमध्ये त्यांची पेन्शन असेल, त्यांचं वेतन असेल, त्यांच्या असणाऱ्या इतर सुद्धा सामाजिक तिथल्या भूमिका असतील यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहे. या प्रश्नाला जोडून माझा पुढचा एक प्रश्न आहे की आता आगामी जी निवडणूक आहे ती आपण कोणत्या पक्षाकडून लढणार आहात? आपण 2014 साली विजयी झाला, 2020ला आपला पराजय झाला. आपण चळवळीत काम करणारे आहेत. अनेक प्रश्न तुम्ही सभागृहामध्ये मांडले, अनेक प्रश्नांवरती शिक्षकांना आपण न्याय मिळवून दिला, तरी देखील पराभव झाला. या दोन्हीकडे आपण कशा पद्धतीने पाहतो? मी प्रथमतः स्पष्ट केलं पाहिजे की खरं तर पराभव होतो त्यावेळेला मतं कमी पडतात वगैरे असा सगळीकडं म्हणजे भूमिका असते किंवा वाटत राहतं, माहिती नसतं. मी आपणाला स्पष्टपणानं सांगू इच्छितो, मला 2014ला जिंकता आलं त्यावेळेला जी मला मतं पडली होती तिच्यापेक्षा 4,500 प्रथम पसंतीची मतं मला 2020 साली जादा पडली. परंतु माझ्या विरोधामध्ये ज्यांनी कट, कारस्थान आणि क्रूरतेचा कळस केला त्या लोकांनी पुण्यामध्ये अत्यंत बोगस नोंदणी शहरामध्ये केली की जे शिक्षक नाही, जे वॉचमन आहेत, जे गेटमन आहेत, जे बिगारी म्हणून काम आहे करतात त्या बांधवांना तिथं नोंदवून त्यांचं मतदान करून दुर्दैवानं घेतलं गेलं की जे मला माहितीच नव्हतं. कारण आपल्या निवडणूक आयोगाची एक पद्धती आहे, पहिली यादी फक्त डिक्लेअर होते आणि नंतरच्या याद्याच डिक्लेअर केल्या जात नाहीत आणि त्या याद्या डायरेक्ट मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षाकडे येतात आणि ती कोण माणसं मताला आलेत ही कुणालाच माहिती नसतंय. पण ते मग मतदान अशा पद्धतीने नोंदवणाऱ्याला फक्त ते माहिती राहतं आणि मग चुकीचं काम याच्यात कोण करेल असं मला कधी त्यावेळेला वाटलं नाही. पण ते काम केलं गेलं, बोगस नोंदणी करून मतदान केलं गेलं. मला जेवढं मतदान कमी झालं त्याच्या किती पट त्यांनी तिथं बोगस नोंदवलं होतं. नाहीतर मी राजकीय पक्ष 2014लाही समोर माझ्या होते, सत्तेतले होते, विरोधातले होते. 2020 साल सुद्धा वेगळं मला नव्हतं, सत्तेतलेही होते, विरोधातलेही होते आणि मला मतदान इतकं 14पेक्षा जादा पडून सुद्धा मला मात्र शेवटी अपयशाला सामोरे जावं लागलं. त्यावेळेला मी आत्मचिंतन केलं, अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की माझा शिक्षक माझ्यापासून दूर गेला नाही. शिक्षकांनी मला सोबत नुसती नाही दिली, आगाऊ दिली, पण या बोगस मतामुळे धोका झालाय. आज सुद्धा मी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती ही कृती समिती आहे, ही काम करणारं संघटन आहे, न्याय देण्यासाठी उभारलेलं संघटन आहे आणि त्यामुळं ही संघटना म्हणून एक पाया, बेस जो आहे त्याच्या आधारावरती मी आज काम करतो आहे. मी म्हणत नाही की कुठला राजकीय पक्ष आपणाला अपरोक्ष किंवा वेगळा आहे. शेवटी निवडून आल्यावरती कोण सत्तेत पक्ष असतो त्याच्याकडे जावंच लागतंय, त्यांना विनंती करावीच लागते, त्यांच्याकडून कामं करून घ्यावीच लागतात. याचं सगळं माहिती असणारा मी कार्यकर्ता आहे आणि कुठलं सरकार कुणी जरी सत्तेत असलं तरी ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने वागणूक देऊ शकत नसतंय याचीही मला खात्री आहे. कारण मी 5 वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 15 ते 19च्या काळात मी त्यांच्या समोर सगळी कामं नेत होतो. कामं पटापट होतच होती. अगोदरचे 4 महिने आघाडी सरकार होतं त्यावेळेला मी आमदार होतो, त्यावेळेला त्यांनी सुद्धा माझी कामं केलीच होती आणि 19 मध्ये आणि नंतर 20 मध्ये सुद्धा 1 वर्ष बदललेल्या सरकारमध्ये सुद्धा माझी कामं शिक्षकांची झालेली आहेत. त्यामुळे सरकार कुठल्या राजकीय पक्षाचं आहे किंवा मी कुठल्या राजकीय पक्षात नाही याचा काही संबंध याच्यासाठी येतो असं मला वाटत नाही. मी लोकशाही मानणारा आणि राजकीय पक्षांचाही सन्मान करणारा कार्यकर्ता आहे, पण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शिक्षकांचं त्या ठिकाणी म्हणणं ऐकून घेण्यासाठी बंधन नसावं, हे स्पष्टपणे तिथं मांडता यावं यासाठी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती म्हणून मी सध्या सामोरे जातो आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या पक्षाकडून उभे राहा अशा पद्धतीची कुणाची ऑफर आहे का? कुठल्या राजकीय पक्षाने तुम्हाला बोलावलंय का तुम्ही या
तुमच्यासारखे माणसं चळवळीत काम करणारे, शिक्षकांविषयी प्रेम असणारे नेतृत्व आम्हाला हवं आहे, अशा पद्धतीची काय आपल्याला ऑफर आली? खरं तर हे म्हणजे बोलण्याचे विषय आहेत मला वाटत नाही, पण तरी सुद्धा मी कार्यकर्ता असल्यामुळं माझा संबंध सगळ्या पक्षाशी राहिल्यामुळं सगळ्या पक्षामध्ये चांगली माणसं माझ्याशी रिलेटेड असल्यामुळं फार हा चांगला संवाद आहे. सगळेच पक्ष आपल्या कामाविषयी अत्यंत उल्लेखनीय बोलत आहेत आणि आज पण ते चांगल्या पद्धतीनं रिलेटेड आहेत. मला ते काय म्हणतात याच्यापेक्षा मी काय म्हणतो याला मी कारण मी शेवटी शिक्षकांचं म्हणणं मांडणारा माणूस असल्यामुळं त्यांच्याही ते लक्षात आहे. ते मला सगळेच पक्ष एका समान अंतरावरती आहेत आणि मी सध्या कार्यकर्ता म्हणून संघटनेचं काम करतो आहे. अलीकडे एक ट्रेंड आलाय की विकास करायचा आहे, सत्तेसोबत चला, समस्या सोडवायच्या सत्तेसोबत चला, निवडून यायच्या खात्रीनं सत्तेसोबत चला. ह्या ट्रेंडचं बघितलं तर मग काय भाजपकडे जाण्याची काय आपली काय नाही आता हा मोठा देशभरातलाच विषय झालाय, तो तुम्ही फार कमी शब्दात सांगताय, कारण मी पण उघड्या डोळ्याने सगळं हे पाहतो आहे. विकास आणि सत्ता, मंत्र्यांचं असणारं तिथलं पॉवर मान्य आहे मला, परंतु ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये जनता ज्याला निवडून देते त्याला कामाची मागणी करता येते आणि ते काम करण्याची पॉवर ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांनी ते केलं पाहिजे, ही घटना सांगते आपली. आणि मला तरी मी अपक्ष असताना कधी कुठला सत्तेतला आमदार काय जादा करू शकला आणि मी काय कमी करू शकलो किंवा मला काय अडथळा आला असं कधी मला 6 वर्षात जाणवलं नाही. त्यामुळं हा जो ट्रेंड सध्या बोलला जातो विषय मी ऐकतोच आहे. अनेकांना अडचणी येत आहेत असंही मी ऐकतो आहे, पण मला तो अडचणीचा कधी भाग झाला नव्हता आणि मला तो भविष्यात सुद्धा होईल असं मला वाटत नाही. नाही. आत्ताच जो 2024 इलेक्शन नंतर जे विद्यमान जे विरोधी पक्षातले आमदार आहेत त्यांना हा अनुभव येतोय की त्यांना निधी मिळत नाही, त्यांची कामं होत नाहीत. आणि नुकत्याच्या नगरपालिका निवडणुका झाल्या त्यावेळेला मंत्र्यांनी थेट सांगितलं की निधी पाहिजे असेल तर आमच्या सोबत या. लोकांना सांगितलं, राजकीय पक्षांना सांगितलं. तसं तुम्हाला पण उद्या तुमचे प्रश्न सोडवायचे असतील, तुम्हाला निवडून यायचं असेल आमच्या सोबत या म्हणून जर ऑफर आली ती भाजपकडून तर मला ऑफर म्हणण्यापेक्षा माझा संवाद आहे, सगळ्यांशीच आहे. कुठलाच पक्ष मला दूर नाही. माझ्याशी चर्चाही होत आहेतच, सध्या सुद्धा होत आहेत. परंतु काम आणि पक्ष याच्यामध्ये मी संलग्नता आणू इच्छित नाही. कारण आहे त्याचं, माझा जो काय भूमिकेचा भाग आहे तो भूमिकेचा भाग मला कुठल्या पक्षात गेल्यावरही काय अडथळा आहे असंही माझं काय मला वाटत नाही. पण सध्या त्याची गरज आहे असं मला वाटत नाही. एक आणि तुम्ही म्हणताय तसा या निवडणुकीमध्ये तुम्ही रोज जे मी सगळ्या तुमच्या सहित सगळ्या चॅनलचं पाहतोय त्याच्यामध्ये जी खूप चांगली परंपरा या देशाला या राज्याला खरोखर आहे ती परंपरा कुठंतरी सध्या ताकदीनं म्हणजे दाबायचा प्रयत्न दिसतोच आहे. नवे खुली स्टेटमेंट सुद्धा ऐकतोच आहे की विकास आणि मग तो मीच, ही जी भूमिका आहे ती दुर्दैवी आहे, ती कमी झाली पाहिजे. आणि जी प्रमुख मंडळी ज्या पक्षाची सध्या कोणी सत्तेत आहेत त्यांनी त्याच्यावरती विचार करून आपला संस्कार जो आहे पहिला तो संस्कार आपण पुढे घेतला पाहिजे. निवडून येणारा माणूस सिकंदर असतो, तो कसा आला याच्यावरती सुद्धा चर्चा न करता निवडून येणाऱ्या माणसाला सहकार्य सोबत आणि त्याची कामं ही जनतेची असतात, त्यामुळे त्याला सोबत सत्तेतल्या सरकारनं दिली पाहिजे असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. आमदार झाल्यानंतर प्रत्येक आमदाराकडून जनतेला काय मिळालं यापेक्षा स्वतःच्या संस्था किती झाल्या, स्वतःला काय मिळालं यावर बराचसा भर असतो. पण मला वाटतं मागच्या काळात तुम्ही आमदार असताना फारशा काही स्वतःच्या संस्था काढल्या असे काही कुठं ऐकायला तर मिळालं नाही. त्याशिवाय तुम्ही पेन्शन, आमदारांना जी मिळालेली पेन्शन नाकारली, पगारवाढ नाकारली, तर त्यामागचा हेतू काय होता की बाबा नाकारण्यापेक्षा नाकारताना? मला ज्यांनी तिथं पाठवलं त्यांना मी स्मरणात 24 तास ठेवतो. नंबर 1, त्यांची भूमिका माझ्या म्हणजे मनातून 1 सेकंद पण दूर जाऊ शकत नाही. त्यामुळं मला इतर काय करावं कधी वाटलं नाही. इतर काय करण्यासाठी स्वतः कधी तयारी माझ्या मनाची झाली नाही. नंबर 1. आणि नंबर 2, त्याच्यामुळे काय वेगळं मी निर्माण करू शकलो नाही किंवा करण्याची इच्छा नाही. आपणाला ज्यांनी निवडून दिलं त्यांचं काम करणं हीच आपलं नवनिर्माण आहे असं मानणारा मी आहे. 1. आणि दुसरं, तुम्ही जो क्वेश्चन करताय की पेन्शनचा एकीकडे लढा लढायचा
मिळालं पाहिजे म्हणायचं शिक्षकांना आणि स्वतः मात्र पेन्शन घ्यायची. हे दोन गोष्टी माझ्या म्हणजे स्वभावाला पटणाऱ्या नाहीत. त्यामुळं खरं तर आता हे मी बोलण्याचे विषय नाहीत, हा माझा स्वभाव आहे आणि मी बोलतही नाही. तरीही माझ्यावरती संशय घेतला गेला आणि काही विधानमंडळाकडे असे माहितीचे अधिकार गेले की दत्तात्रय सावंत यांनी पेन्शन आमदारकीची किती घेतली, कशी घेतली, घेतली का. तर त्यांना आता उत्तर मिळाल्यावर मात्र ते बोलायला बंद झाले. त्यांनी खरं तर तेही डिक्लेअर करायला पाहिजे की नाही बाबा त्यांनी घेतली नाही. या राज्यामध्ये एकूण टोटल जे म्हणजे कालावधी संपल्यानंतर जे निवृत्त आमदार झाले आहेत त्या आमदारांना पेन्शन सगळ्यांना चालू आहे. फक्त मी घेत नाही, तिचं कारण आहे कारण मी शब्द दिलाय सगळ्यांना तुम्हाला पेन्शन मी मिळवून देईन. मगच नंतर तुम्ही म्हटला तर मी त्या पेन्शनला सामोरे जाईल. ते पेन्शन म्हणजे मला सर्वस्व नव्हतं, नाही, नसणारच आहे. त्यामुळं आपण तत्व जगतो, आपण सत्व घेऊन जातो. त्यामुळं पेन्शन हा विषय जोपर्यंत शिक्षकांना मिळत नाही पूर्ण अंशाने 1982ची जुनी, तोपर्यंत माझ्या मनाला पेन्शन घेण्याचा विचार शिवू शकत नाही. सध्या रोज एक लोकप्रतिनिधी असेल, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, यांची रोज वेगवेगळी प्रकरणं, शासकीय योजना लाटल्याची असतील किंवा अन्य भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील अशी समोर येत असताना आपण लोकप्रतिनिधी असताना देखील आपण पेन्शन नाकारली. खरोखरच ही उल्लेखनीय बाब आहे. या मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना मी एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतोय की आपण महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्या गावखेड्यामध्ये आपण फोटोग्राफी करत होता. काय त्याचे नेमके किस्से आहेत? तुम्ही फोटोग्राफीकडे का वळला आणि शिक्षक कसे झालात? खरं तर शिक्षणाचं अडचणीत आलं म्हटलं तरी चालेल. कारण तत्कालीन स्थितीमध्ये आर्थिक स्थिती अत्यंतच नाजूकच होती. म्हणण्यापेक्षा मला इथं पंढरपूरमध्ये राहत असताना काही थोडे पैसे रूमचं भाडं असेल किंवा काही पुस्तकाला वह्यांना पैसे लागत होते. ते पैसे माझी आई आणि वडील मला देत होते, पण ते खूप कमी पडतात असं मला वाटायचं आणि त्यांना मागण्याची इच्छा व्हायची नाही. कारण तेही त्या स्थितीमध्ये कुटुंबाचा मोठा गाडा ओढत असताना त्यांची प्रेरणा तिरपट दिसायची. त्यावेळेला आपण काय करू शकतो हे ज्यावेळेला मी स्वतःला विचारत होतो त्यावेळेला मला एक उत्तर मिळालं की छोटी गोष्ट आहे, आपण थोडंसं कॅमेरा एखादा घ्यावा आणि आपण जर का जिथं जिथं कार्यक्रम असतील त्यांना फोटो काढून द्यावेत, त्यातून 2 पैसे मिळतील आणि त्या पैशावर आले तर आपण आपलं शिक्षण पूर्ण करू आणि अजून 2 पैसे राहिले तर आपल्या कुटुंबाला आपण हातभार लावू. एक छोटीशी ही भूमिका होती मनातली आणि तिला अनुसरून मी, माझा एक मित्र होता, ते कॅमेरा सुद्धा तो काही कमी किमतीचा त्यावेळेला नव्हता. त्यावेळेला कॅमेरा सुद्धा त्यावेळेला मी काहीतरी 850 रुपयाला घेतला होता आणि तो प्रीमियर कंपनीचा होता. त्या प्रीमियर कंपनीचे 850 रुपये मिळणं शक्य नव्हतं तत्कालीन स्थितीमध्ये. माझा एक मित्र रमेश राम देशमुख म्हणून उस्मानाबादचा होता, तो इथं धाराशिवचा, तो इथं शिक्षण घेत होता. माझी मैत्री जमली होती, तो माझ्या रूमवर असायचा आणि एकत्र आम्ही राहिलो. त्यानं पैसे साठवलेले त्याच्याकडे होते थोडे. मी आई वडिलांना सांगितलं थोडे घेतले, याच्याकडून थोडे घेतले आणि तो कॅमेरा घेतला. आणि प्रत्येक रविवारी मी जेवढे पण रूमवरती तिथं मुलं होती ती मुलं मला सांगायची आमच्या गावाकडं पोळा सण आहे, बैलाचा फोटो काढायचा आहे, गाईचा फोटो काढायचा आहे. आणि मग तिकडे जायचो, कोणाचं छोटे मोठे कार्यक्रम असायचे तिकडे जायचो आणि त्याच्यातून मला 50, 100, 200 रुपये मिळत राहायचे. ते 100-200 रुपयाच्या माध्यमातून माझं मी शिक्षण पूर्ण करत राहिलो आणि तो मला प्रचंड आधार मिळाला. फोटोग्राफी हा त्याच्यातून खरं तर नसलेला छंद निर्माण झाला. आवड किती होती याच्यापेक्षा गरज मोठी होती आणि गरजेपोटी मग तो छंदही निर्माण झाला, तो जोपासला. पण आज पण मी तो जोपासायचा प्रयत्न करतो कारण ती आवड आहे. धन्यवाद सर. आपल्या या सगळ्या फोटोग्राफर, शिक्षक टू आमदार असा हा सगळा प्रवास आपण सरांकडून जाणून घेतला. करेक्ट कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि ही मुलाखत इथंच थांबवतो. धन्यवाद.